तुम्ही कधी कच्च्या केळीचे कोफ्ते खाल्ले आहेत का? नसेल खाल्ली तर एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. गॅरंटी आहे यानंतर तुम्ही कोणतेच कोफ्ते खाणार नाही, फक्त केळीचेच कोफ्ते खातील. इतकी ही चवीला छान लागतात. खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगेल जेणेकरून तुमचे जे कोफ्ते आहेत ते एकदम मस्त बनतील आणि भाजी देखील एकदम रुचकर आणि चवदार बनेल. तर नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षाच पीसफुल किचन मध्ये. चला तर मग रेसिपी बघून घेऊया. तर इथे मी 2 कच्च्या केळींचा वापर केलेला आहे. केळी घेताना त्या नरम पडणार नाही अशा केळी इथे वापरायच्या आहेत, नाहीतर या गोड लागू शकतात. इथे मी केळींना अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे, कारण की केळीला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. शक्य होईल तितकं छोटं किंवा मोठं इथे आपण कापून घेऊयात. जास्त बारीकही कापू नका, नाहीतर याचे साल सोलताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे आणि याला झाकण लावून आपण 2 याच्या मीडियम फ्लेम वरती शिट्ट्या काढून घेऊयात, म्हणजेच याला बॉईल करून घेऊयात. इथे याला नॅचरली 2 विसल्स आलेले आहेत आणि आता नॅचरली डिप्रेशराइज देखील इथे झालेला आहे. आता याला आपण ओपन करून घेऊया आणि बघू शकतात केळी या बऱ्यापैकी नाही मस्त शिजलेल्या आहेत. याला आपण लगेचच पाण्यातून काढून घेऊयात. आता याला आपण सोलून घेऊया. तर सोलून घेण्यासाठी आपल्याला चाकूनी असा एक कट पाडायचा आहे केळीला आणि बघू शकतात किती इझिली याचे साल निघून येत आहे. महत्वाचं म्हणजे केळी आपल्याला पाण्यातून लगेचच उकडल्याबरोबर काढून घ्यायची आहे, नाहीतर ही खूप जास्त पाणी शोषू शकते. इथे सर्व केळी मी इथे सोलून घेतलेले आहेत. आता याला फोर्कच्या मदतीने आपण असं मॅश करून घेऊयात. तुम्ही याला थोडंसं जाडसर देखील ठेवू शकतात किंवा कम्प्लिटली मॅश देखील इथे करू शकतात. आता यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता इथे मी 2 चमचे बारीक कापून घेतलेले मनुके घालत आहे. या ठिकाणी तुम्ही काजू बदाम यांचा वापर देखील करू शकतात. हे फक्त चवीला अजून एन्हान्स करण्यासाठी इथे घालणार आहोत. आता यामध्ये मी थोडासा कांदा घातलेला आहे, थोडीशी अजवाइन घातलेली आहे, लाल मिर्च पावडर, धने पावडर, हळदी पावडर आणि सोबतच थोडंसं जिरं घातलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही जिरे पावडर देखील इथे घालू शकतात. आता कोफ्ते हे मधून अगदी सॉफ्ट बनावे यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे मोहरीचं तेल वापरत आहे. या ठिकाणी तुम्ही नॉर्मल तेल देखील वापरू शकतात आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता याला बाइंडिंग देण्यासाठी मी इथे 3 चमचे बेसनाचा वापर करत आहे. याने याला मस्त बाइंडिंग येईल आणि आपले जे कोफ्ते आहे ते तेलात गेल्यावर फुटणार नाही. आता या सर्व जिन्नसांना आपण मस्त एकजीव करून घेऊयात आणि याचा असा एक घट्ट गोळा बनवून घेऊयात. आता जर हे चिटकत आहे त्यामुळे मी थोडंसं हाताला तेल लावत आहे, जेणेकरून आपण याचे मस्तपैकी कोफ्ते बनवून घेऊयात. इथे मी अगदी छोटे छोटे आकाराचे कोफ्ते बनवत आहे, सिलेंड्रिकल शेप मध्ये बनवत आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गोलाकार कोफ्ते देखील इथे बनवू शकतात. मी इथे मीडियम साईजचे कोफ्ते बनवले आहे, ज्यामुळे हे अजिबातच तळताना आपल्याला जास्त वेळ लावणार नाही. म्हणजे जितके मोठे कोफ्ते तितका जास्त वेळ. आता इथे मी सर्व कोफ्ते तयार करून घेतलेले आहे. आता यांना आपण तळून घेऊयात. मी इथे कमीत कमी तेलाचा वापर करत आहे आणि यामध्ये आपण थोडंसं कोफ्त्याचं पीठ टाकून बघूया. बघू शकतात अगदी थोडे थोडे ड्रॉप्स येत आहे वरती. आता आपण यामध्ये कोफ्ते घालून घेऊयात. जास्त गरम तेलामध्ये कोफ्ते अजिबात घालू नका, नाहीतर ते बाहेरून कलर पकडतील आणि आतमधून कच्चे राहतील. आणि दुसरं म्हणजे थंड तेलामध्ये कोफ्ते अजिबातच घालू नका, नाहीतर ते खूप जास्त तेल शोषून घेतील. इथे मी एक एक करून 6 ते 7 कोफ्ते ॲट अ टाइम घालत आहे. आता यांना घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी असंच सोडून द्या, त्याला सेट होऊ द्या, कारण की कोफ्ते हे खूपच नाजूक आहे. याला थोडासाही धक्का लागला तर यांचा शेप हा तुटू शकतो. अगदी 30 ते 45 सेकंदानंतर आपण अगदी हलक्या हाताने यांना अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवरती आपण यांना तळून घेऊयात. याला तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनिटं आरामात लागू शकतात. थोडं पेशन्स ठेवा आणि यांना तळत राहा. 7 मिनिटं झालेली आहेत. बघू शकतात कोफ्त्यांना अगदी किती छानसा कलर आलेला आहे आणि बघू शकतात अजिबात जास्त तेलकट हे झालेले नाही. आता यांना काढून घेऊयात. बघू शकतात हे अजिबातच तेलकट नाहीये आणि यांना आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. आता तुम्हाला मी हे फोडून दाखवते. बघू शकतात किती सॉफ्ट आणि आतून किती जाळीदार झालेले आहेत हे.
असेच कोफ्ते तुमचे बनतील जर तुम्ही अशा पद्धतीने बनवले तर. अशाच प्रकारे मी दुसरा बॅच देखील इथे तळून घेतलेला आहे. दुसरा बॅच देखील तुम्ही बघू शकतात, अजिबात तेलकट झालेला नाही आणि खूपच छान सुरेख असा कलर यांना आलेला आहे. कोफ्ते तर झाले, चला तर मग आता ग्रेव्ही बनवून घेऊया. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे मोहरीचं तेल घालत आहे. मोहरीच्या तेलाने या ज्या कोफ्त्यांची करी आहे त्यांना खूपच छान तरी येते, अगदी जाडसर तरी याला येते. म्हणून शक्य होईल तर मोहरीचंच तेल इथे वापरा. मोहरीचं तेल हे आधी कडकडीत गरम होऊ द्या आणि नंतर थोडंसं थंड करा आणि मगच हे वापरायला घ्या. नाहीतर यातला जो खराब वास आहे तो यामध्ये येऊ शकतो. आता यामध्ये मी 1 तेजपत्ता आणि 1 छोटा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं छानसं तडतडलं की यामध्ये मी 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहे आणि सोबतच मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहेत. आता यांना आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत की हे थोडेसे ट्रान्सलुसंट होत नाही. हलकेसे ट्रान्सलुसंट झाले की यामध्ये मी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालत आहे. ही फ्रेशली प्रिपेअर आहे, त्यामुळे याचा फ्लेवर खूपच छान येईल. म्हणून शक्य झालं तर फ्रेश अशी आलं लसणाची पेस्ट येथे वापरा. आता याला कंटिन्युअसली 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत की याचा असा कलर येत नाही. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. तर इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालत आहे, 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा मी किचन किंग मसाला घातलेला आहे, 1 चमचा धनेपूड घातलेली आहे, थोडीशी हळदी पावडर घातलेली आहे. त्यामुळे आपल्या भाजीला सुरेख रंग येईल. आता या सर्व मसाल्यांना आपण एकदा मिक्स करून घेऊयात आणि जर हे करपत असतील तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात. पाणी घातल्याने काय होईल, मसाले करपणार नाही आणि कांदा देखील हलकासा सॉफ्ट होईल. त्यामुळे शक्य होईल थोडंसं पाणी घाला आणि मसाल्यांना परतून घ्या. आता मसाले तेल सोडेपर्यंत आपण यांना परतून घेऊयात. अगदी 1-2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय तेल हे सुटायला सुरुवात झालेली आहे आणि पाणी देखील इथलं गायब झालेले आहे. आता यामध्ये मी 2 लहान साईजच्या टमाट्यांची प्युरी घालत आहे. आता यांना आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत की याचं तेल रिलीज होत नाही. जसे जसे टमाटे शिजत जातील तसे तसे यामध्ये डार्क कलर यायला सुरुवात होईल आणि तेल देखील रिलीज होईल. बघू शकतात अगदी 3 ते 4 मिनिटांनंतर मस्त आपले बटाटे परतले गेलेले आहे. सॉरी, भाजी बोलायची होती, म्हणजेच भाजी ही परतली गेलेली आहे. आता यामध्ये मी 1/4 कप इतपत दही घातलेला आहे. दहीमुळे आपली जी भाजी आहे त्याला हलकासा बाइंडिंग येईल आणि मेन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दही घाला त्यावेळेस गॅसची फ्लेम तुम्ही बंद करा आणि मगच तुम्ही दही घाला. नाहीतर दही हे फाटू शकतं आणि भाजी आपली बिघडू शकते. एकदा की दही चांगल्या प्रकारे मिक्स झालं की याला आपण मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. अगदी 3 ते 4 मिनिटांनंतर याला तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये 2 ते 3 ग्लास इतपत पाणी घालूयात. पाणी इथं जास्त घालणं गरजेचं आहे, कारण की कोफ्ते ऍड केल्यानंतर कोफ्ते यातलं पाणी शोषून घेतील आणि भाजी आपली घट्टसर होऊन जाईल. त्यामुळे घालताना थोडंसं एक्स्ट्रा पाणी घाला, त्यामुळे भाजी ही लटपटी बनेल आणि कोफ्ते देखील येथे छानशी भाजी शोषून घेतील. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला एक छानशी उकळी काढून घेतलेली आहे. याला एक उकळी आली की यामध्ये आपण एक एक करून सर्व कोफ्ते येथे ऍड करून घेऊयात. उकळी आल्यावरच कोफ्ते घालायचे आहेत. कोफ्ते ऍड केल्यानंतर आपल्याला भाजीला जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही. अगदी 5 मिनिटांसाठी याला शिजवून घेऊयात, जेणेकरून भाजींचा मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ते आतपर्यंत चांगलं मुरतील. आता 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात भाजी किती टेम्पटेटिंग दिसत आहे. आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे, थोडीशी हिरवी चिरलेली मिरची घालत आहे अशी उभ्या साईजची आणि सोबतच इथे मी थोडीशी कसुरी मेथी घालत आहे. याचा फ्लेवर यामध्ये खूपच छान येतो, तर नक्कीच घाला. आता बघू शकतात आपली भाजी इथे मस्त तयार आहे. अजिबात क्रीम वापरलेली नाहीये, काहीच एक फॅन्सी मटेरियल आपण वापरलेलं नाही. घरातल्या साहित्यात आपण याला बनवून घेतलेलं आहे, तरी सुद्धा हे किती छान झालेले आहे. तर आता आपण याला 2-3 मिनिटांसाठी अजून परतून घेतलं होतं, म्हणजे शिजवून घेतलं होतं आणि बघा तयार आहे आपली मस्त अशी कोफ्त्यांची भाजी. बघू शकता तरी देखील आपली किती छान दाटसर आलेली आहे, ते फक्त मोहरीच्या तेलामुळे. म्हणून मोहरीचं तेल इथे वापरा. आणि बघा तयार आहे आपली कोफ्त्यांची भाजी.
कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि हो, सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा.